त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर बाळकृष्ण कडूसाहेब शेलगर यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत। त्यानंतर किशोरबाई भगत शेलगर यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वागतम। किशोर दादाबाई भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। स्वागतम सुस्वागतम। सगळ्याच मान्यवरांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश गरज स्मृती चषक 6व्याची नाईट स्पर्धा आजच या स्पर्धेची पहिली रात्र आपण एन्जॉय करतोय। 8 संघ अगोदर 2 सामने जिंकले ते सिद्धिविनायक भिंगारी संघानं आणि या दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत म्हणजे आजच्या रात्रीमधील हा 6वा सामना सुरू होते। चला स्पीडअप करा प्लीज, कारण मागच्या सामन्यानं बराच उशीर केलाय। पहिल्या बॉलवर षटकार आला तर महेश शेट नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील। दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। सांभारली विरोधामध्ये बामणडोंगरी अशी मॅच पाहायला मिळेल। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल ओमकार पाटील। ओमकार पाटील पहिला बॉल संदेशसाठी। पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न इथे मिस टायमिंग झालाय आणि बिडॉनला मात्र जेल टिपलाय। फलंदाज बाद मॅन इन फॉर्म संदेश गोंधळी डिपार्ट लागलाय सगळ्यात मोठा हादरा। इथून मात्र पहिल्याच बॉलवर खातही उघडू दिलं नाहीये आणि 0 या धावसंख्येवर BN टायगर आणि विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी टीमला मात्र मोठा झटका सहन करावा लागतोय संदेश गोंधळीच्या स्वरूपामध्ये। सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये मात्र सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज संदेश गोंधळी 0 बाद झालाय। ओमकार पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय। इन ॲट नंबर 3 KT अनुभवी खेळाडू टीमचा कल्पेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये। पहिल्याच बॉलवर जेव्हा यश प्राप्त होतं ना गोलंदाजाला कमालीचा आत्मविश्वास वाढत असतो। ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होत। पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं। सर्कलचं रिस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल। थोडासा लेगलाच करण्याचा प्रयत्न इथे मात्र पहा तकदीर बराच पुढे आला होता परंतु पुन्हा मागे पाठवलंय। डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दुसरा निर्धाव चेंडू येत असताना मागचा सामना कमालीचा पाहायला मिळाला। सुरुवातीला चांबारली संघ आपण पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हर्समध्ये धावाच नव्हत्या बिलकुल, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 22 धावा मॅनेज केल्या। परंतु एका क्षणाला असं वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये 20 धावा होतील। समोर समोर मिड ऑफच्या वरतून टोलवलं या बॉलला। पहा बराच धावला होता त्या ठिकाणी। लॉंग ऑफ कडे चेंडू सरकलाय तोपर्यंत मात्र खातं उघडलं जाईल। टीम बामणडोंगरीचं तिसऱ्या चेंडूवर आलेल्या 2 धावेनं धावसंख्येचा श्री गणेश होतोय कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून। ओमकार पाटील सध्याच्या घडीला तोही जबरदस्त फॉर्म मध्ये। हे चांभारली संघाकडून जो सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये कोण असेल तर ओमकार पाटीलचं नाव घ्यावं लागेल। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल। चांगला चेंडू फुल लेंथ अपील पाहायला मिळाले। लाऊड अपील नाकारले लगेचच अपील। इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू
आत्मविश्वास वाढलाय. पहिल्या विजयानंतर अंबार्लीचा आत्मविश्वास मात्र दुणावलाय आणि त्याचमुळे मात्र अगदी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळतात. अचूकता पाहायला मिळाली. गोलंदाजीमधली धार आपल्याला अनुभवायला मिळाली आतापर्यंत. खुलवट टप्प्याचा आणखीन एक चेंडू बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये उचललाय ओमकारनं. कोणतीही धाव नाहीये. कल्पेश ठाकूर अडखळत सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी. बियन टायगर आणि विहान खाडेकर, प्रकाशजी खाडेकर वलप आणि त्याचप्रमाणे बियन डाकी खोपटा ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकार पुन्हा एकदा समोर समोर ड्राइव्ह केलाय. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अनदर विकेट डाऊन. कल्पेश ठाकूर बाद. दुसरा हादरा दिलाय ओमकार पाटीलनं आपल्या षटकामध्ये. पहिल्याही बॉलवर विकेट आणि शेवटच्याही बॉलवर विकेट. पहिलं षटक समाप्त. 2 गडी बाद, 2 धावा. दोन धावा पहिल्या षटकामध्ये. 2 फलंदाज गमावलेत. संदेश गोंधळी आणि कल्पेश ठाकूर दोनही डावखोरे आताचे फलंदाज मात्र गमावलेत ते टीम बामणडोंगरीनं. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक लेफ्ट हँडर उल्वेन रोडमध्ये एक विस्फोटक फलंदाज भानुदास मात्र इन ॲट नंबर 4. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय रजत मुंडे. मग अशा मॅचमध्ये आपण पाहिलं संदेशनं सुद्धा फार चांगली बॉलिंग केली होती. मॅडन ओव्हर टाकलं होतं. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम आणि त्याच्याच गोलंदाजीवर खरं तर मॅच आली होती. परंतु जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये गरज होती धावांची, त्या धावा मात्र महत्त्वाच्या रजत मुंडेने जोडल्या होत्या आणि तोच आधार घेतला होता मॅन ऑफ द मॅचसाठी. परंतु जाऊया रजत मुंडेकडे. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. चांगलं व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. हो, चांगला चेंडू फुल लेंथ यॉर्क केलं होतं. बॅक टू द बॉलर्स खेळल्यास बॅक पाडलं ते तकदीरला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मागच्या 7 बॉलमध्ये 6 चेंडू निर्धाव खेळलाय बामणडोंगरीचा संघ. एकच चेंडू आणि त्याच्यावर धावा आल्या होत्या, त्यात 2. म्हणजे काय गोलंदाजातली दहशत आतापर्यंत अनुभवले बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांनी. रजत मुंडे पुन्हा एकदा मिस्टर कन्सिस्टंट. यावेळेस मात्र हलक्या हातानं ड्राईव्ह केला. ब्रॉनकडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 3 या आकड्यावर. संघर्ष करावा लागेल तो बामणडोंगरी संघाला सुद्धा. उल्वे नोडमध्ये खरं तर ही स्पर्धा सुरू आहे. उल्वे नोडमधील बरेचसे प्रेक्षक बामणडोंगरी संघाचे सपोर्टर्स खरं तर सामना पाहण्यासाठी आलेत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक दिवसापूर्वीच वाढदिवस मात्र संपन्न झाला रजतचा. आणखीन एक फुल लेंथ पहा. भानुदासला सुद्धा अगदी मोठा फटका खेळू दिला नाहीये. मिस्टर कन्सिस्टंट सातत्य दाखवले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि जो एखादा खेळाडू मात्र सातत्य दाखवत असतो आपल्या परफॉर्मन्स मधून, अगदी त्याचं नाव आदराने घेतलं जातं. यंदाचं नजीमुल्ला ट्रॉफी मात्र गाजवली. 2 षटकार खेचत शेवटच्या बॉलवर मात्र चित्त थरारक विजय मात्र मिळवून दिला होता रजत मुंडेनं. लोवर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले, वळवले ऑन साइडला स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच नीडेड बाउंड्री फॉर बामणडोंगरी टीम. तकदीरच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. चार ने पुढे जाईल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा क्रॉस बेट खेळण्यासाठी हा विकेटवरच चेंडू घरंगळत राहिलाय आणि नाराज आहे तकदीर. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिले 5 चेंडू संपलेत दुसऱ्या षटकामधील. धावा दिल्यात त्या रजत मुंडेने. एक चौकार येऊन सुद्धा फक्त 6.
पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धाबा आल्या होत्या आणि 2 ओव्हर्समध्ये जर धाबा आल्या नाही तर पुढच्या 2 ओव्हर्समध्ये मोठा संघर्ष करावा लागणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब केलंय. ते मिहिर 11 वेताळदेव सांभारली या संघानं. दुसऱ्या षटकामधील असेल शेवटचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाज रजत मुंडे तयार. तकदीर पाटील ऑन स्ट्राइक नाव. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल. कम्मालीचं टायमिंग पाहायला मिळतंय. पूल केलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. तकदीर पाटीलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा फटका. षटकार. बारा धाबा आल्या मागच्या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये आलेल्या 10 धाबा थोडासा मोमेंटम शिफ्ट करत असताना बामणडोंगरी टीमच्या बाजूनं. कारण 2 मोठे फटके तकदीर पाटीलच्या बॅटमधून आलेत. गतवर्षीचा हंगाम तकदीर पाटीलला पूर्णपणे गाजवला. प्रत्येक मैदान प्रत्येक मॅचमध्ये मात्र खेळताना दिसला. परंतु यावर्षीचा हंगाम त्याच्यासाठी तितकाही चांगला गेलेला नाही अद्यापपर्यंत. ज्या अपेक्षा मात्र तकदीर पाटीलकडून आहेत त्या अपेक्षांना तो आत्तापर्यंत खरा उतरलेला नाहीये. चला थोडं स्पीडअप करा कारण बरेचसे चढ उतार पाहिलेत. परंतु खेळाडू जर फॉर्ममध्ये आला तर नक्कीच हंगाम संपेपर्यंत मात्र बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा तुम्हाला अव्वल स्थानावर पाहायला मिळू शकेल. त्यामुळे या खेळाडूचं कारण ओपनिंग पार्टनरशिप चांगली होणं. कारण गतवर्षी आपण पाहिलं अगदी 100-100 धावांची भागीदारी सुद्धा संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील करत होते. यंदाचा हंगाम पाहिला तर संदेश गोंधळीच्या बॅटमधून धावा येतात. तकदीर जर खेळला नाही भानुदासवर निर्भर राहावं लागते कारण चिकू फॉर्म मध्ये नाहीये. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत एकच धावेत आहे सिंगल रन. त्यामुळे फलंदाजीमधून थोडासा मी तर म्हणेन उणीवा जरूर जाणवला यंदाच्या वर्षी बामणडोंगरी संघासाठी. संदेश गोंधळी नंतर दुसरा फलंदाज जर कोण फॉर्ममध्ये असेल तर तो माझ्या मते तरी संदेश पाटील. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. जीत खोत गेल्या वर्षी बऱ्यापैकी बॅटिंग करत होता. परंतु जीत असतील निखिल असे सगळे बॅटर चांगले आहेत. परंतु यावर्षी सूर गवसलेला नाहीये. त्यामुळं फलंदाजी ही सगळ्यात डोकेदुखी राहिले यंदाची वर्ष आपण पाहिलं तर तेजस मात्रेसाठी. हो हुक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडू कदाचित शरीरावर जाऊन पहिल्यांदा पळत झाला. पहिल्यांदा बॅटला लागला त्यानंतर मात्र आदळला होता. इथे एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. संदेश मुंडे मागच्या मॅचमध्ये मात्र निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा. संदेश मुंडे सगळ्यात भरवशाचा गोलंदाज या टीमचा. सगळ्यात किफायतशीर सुद्धा. आणि नेहमी जेव्हा जेव्हा संघाला गरज असते नेहमी सरस षटक टाकण्यामध्ये माहीर आहे हा गोलंदाज. परंतु समोर भानुदास मात्र आहे. भानुदास चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा तर सहज रीतीने पूर्ण होतील. हे चालू ठेवावं लागेल हे अंपायर. चेक करायचंय बाउंड्रीला. अच्छा नो बॉल साठी रिटर्न ग्रीज साठी. आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे आहेत. 2 धावा तर आल्यात. परंतु पाहूया इकडे थोडस संशय आहे दी बॉस येणार यांच्या मनामध्ये आणि ते चेक केलं जाईल. चला भिंगारी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा.
वाढवा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार फेकून दिलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर टेकडीवर जाऊन चेंडू पडलाय. भानुदासच्या पॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. 24 जावा या षटकाराच्या सहाय्यानं. संदेश मुंडेवर मात्र आक्रमण करण्यात आले. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे आणि समोर डावखुऱ्याचा फलंदाज. इकडे टॉप फेज लागले बॉल हवेमध्ये आहे. संदेश मुंडे सांगतो इट्स माय कॅच आणि जेल 1 2 3 4 5 6 6व्या अटेम्प्ट मध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कॅच साठी. संदेश मुंडेनं कमाल केले. नक्कीच पाहायला आवडेल पुन्हा एकदा रिप्ले मधून कारण शेवटपर्यंत मात्र नजर ढाळू दिली नाहीये चेंडूवरची आणि एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सुटला परंतु त्यानंतर मात्र हा झेल मात्र फिनिश केलाय. भानुदासला परतावं लागेल. एक चांगला झेल म्हणावा लागेल त्या ठिकाणी संदेश मुंडेचा. फलंदाज क्रमांक 3 बामणडोंगरीचा परतीच्या प्रवासाला. लोबो फुल टॉस बॉल लॉंग ऑन कडे सिंगल येते. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 28-28.
28 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. तकदीर पाटील कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये, कारण त्याच्याच बॅटमधून सगळ्यात जास्त धावा आल्यात त्या बीएन टायगर विहान खाडेकर साठी. थोडासा वेट केला होता, कव्हर्सला बीट केले बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. तकदीरच्या बॅट मधून येतोय निर्णायक क्षणाला चौकार. रिंग पण या 4 धावांच्या बरोबरीने मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 32 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. आडबा पॅटन ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पाहूया त्या ठिकाणी झेल टिपलाय फलंदाज तकदीर पाटील. मैदानाच्या बाहेर 5वा धक्का, निम्मा संघ गारद. 32 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर महेश नाईक यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. आमच्या समवेत महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे सर आहेत. इकडे पहा, एज लागली होती आणि झेल सुटलाय. अतुल आहेत पाठीमागे, 1 रन येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठा संघर्ष करावा लागेल हा सामना वाचवण्यासाठी. बीएन टायगर विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीला, कारण पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजानं धावा केल्यात. फार खास कामगिरी झालेली नाहीये, परंतु गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमची. गोलंदाजी हा विषय आहे. 33 धावा झाल्यात. 34 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय आणि पुन्हा एकदा गोलंदाजांना मात्र पूर्णपणे कमान सांभाळावी लागेल. आदित्य पाटील असेल, जीत खोत, निखिल खोत, कल्पेश ठाकूर असेल, भानुदास असेल, कारण ओमकार नाईक बाहेर बसला आणि जिथून ओमकार बाहेर पडलाय तिथून संघ थोडासा चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय आणि कुठेतरी तो चिंताजनक गोष्ट आहे जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीसाठी, कारण सध्याच्या घडीला मोठा संघ ओळखला जातो रायगड ठाण्यामध्ये, परंतु खरं पाहायला गेलं तर थोडासा फॉर्म पासून झुंजतोय हा संघ. परंतु 34 धावा करून भिंगारी संघाच्या विरोधामध्ये चांबारली संघ खेळणार की त्या धाबा मात्र यशस्वी संरक्षण करणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा. तुर्तास आम्ही घेतो रजा. थँक्यू.
प्रयत्न 100% होईल. प्रदाकू टप्प्याचा चेंडूला दिशा दिली. हवेत चेंडू लाजवाब झेल. काय सुंदर अफलातून झेल. आर्यन नाईकने मात्र हा लाजवाब झेल टिपलाय. अतुलचा खेळ संपवलाय. स्क्वेअर लेगच्या मधून तिसऱ्याच्या बाहेर धावत सुटला सरळ. त्यानं मात्र उलटा झेल पकडत या धावा वाचवण्यासाठी चांगला प्रयत्न राहिला दाखवलाय. फलंदाज क्रमांक 1 बाद. एकोणपन्नास विकेट आणि आता जी विकेट पडली ती 50वी विकेट होती आजची. प्रणय मात्र अतिशय उत्तम गुणलेखांची भूमिका आपण निभावताना पाहतोय. 50 विकेट चक्क आज पडलेत आणि स्वतःच्या मालकांचीच 8 विकेट होत्या. त्याने ऑल आऊट केलं नाही एवढंच. पण इथे मात्र 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना जीत खोत कम्मालीचा प्रतिकार दाखवत आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकला त्यानं अतुलला. नंतर मात्र विकेट्स जी कमावली आणि या चेंडूवर मात्र विकेट्स नंतर 1 धाव येते. प्रणित मुंडे हा सामना गिरकी घेतोय वन मॅन आर्मीच्या अवतीभोवती. रजत मुंडेची बॅट कशी तळपेल, तो कसा खेळेल. कारण रजत मुंडेचा खेळ पाहिला तर तो खेळ आपल्या अक्कल हुशारीनं खेळतो. अगदी स्टँडर्ड क्रिकेट खेळताना पाहतो. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट कशी असते त्याच्याकडून खेळली जाते. मागच्या सामन्याचा विचार केला तर अंतिम षटकामध्ये 22 धावा ज्या जोडल्या त्याच धावांनी ते जिंकलेत. सुरेख टेक्निकली परफेक्ट म्हटलं आता फक्त दिशा दिली. मिडविकेट चेंडू केला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य पानाला लावलं जात आहे. हे रिस्की रन जरूर होती परंतु रिस्क जीवाच्या आकांतानं धावले जरूर पण शॉर्ट रन मात्र येते. तेलही गेलं, तूपही गेलं, आऊट झालं असतं, सगळंच गेलं असतं. परंतु इथे मात्र 1 रन कंप्लीट होईल. फक्त 2 धावा कंप्लीट जरूर केल्या परंतु शॉर्ट रन. कारण पॉपिंग क्रीजपर्यंत तो पोचलाच नाही कदाचित. त्याच्यामुळे ही मात्र शॉर्ट रन. 1 धाव मिळते. 1 आपलं खातं खोललं जाते रजत मुंडेचं. जबरकर धावा लागत आहेत. 1 बाद 2. अकोट टप्प्याचा चेंडू स्वीट साऊंड पाहिला जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तयार आहेत. ही क्रिकेटची रणनीती खूप सुंदर असते दीपक सर. कारण पहिलीच रन जोरात घ्यायची आणि दुसरे लगेच तयार राहायचं. थोडा चेंडू हातून पडला किंवा फंबल झाला क्षेत्ररक्षक लगेच दुसऱ्याला पळायचं. आणि अशानं होतं काय, जिथं धाव असते 1 दुसरीचा प्रयत्न केला ती झाली की क्षेत्ररक्षक लगेचच नांगी टाकताना पाहत आहेत. बॅटची गडा. दुसरा क्रमांकाचा फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. फलंदाज बाद. 3 धावा धाबालगडी लागल्या. तरी पण 3 झाल्या. काय करणार, 1 धाव मोजावी तरी पण नाही. 3 झाल्या. धन्यवाद. डेंजर काम. कॉमेंटेटर टेन्शनमध्ये, तिकडे स्कोरर टेन्शनमध्ये, लाईव्हवाला टेन्शनमध्ये, बघणारे टेन्शनमध्ये. धावा 3 आणि आयोजक विचार करतात आता काय चुकलं की काय. परंतु नाही, इथे मात्र धावा आल्या फक्त आणि फक्त 3. आता गणित उरेल 18 चेंडू आणि तब्बल 31 धावांची. हा सामना हळूहळू बनायला लागलाय. तेजस मात्रची रणनीती आपण पाहिली. आदित्य पाटीलच्या हातामध्ये चेंडू त्याने नाही दिला. त्यानं जीत खोतच्या हातामध्ये चेंडू दिला आणि जीत खोतनं या सामन्याला रंगत वाढवायचा. सामना सुरू करायचा आहे. आपल्याला 20 मिनिटामध्येच इनिंग संपवायचे. त्याच्यामुळे टीम मिटिंग्सला अलाव नाही आहे फार वेळ. तीन धावा, 2 फलंदाज बाद. अतुल शून्यावरती परतला. 1 धाव करून प्रणित परतलाय. ओमकार पाटील त्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये ही धावा आलेत. चांगली फटकेबाजी राहिली आहे.
परंतु विचारपूर्वक जर केला पहिल्या चेंडूवर जर आदित्य पाटीलने विकेट घेतली तर आदरणीय महेशदादा नाईक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. पहिल्या चेंडूवर पहिला आणि शेवट चेंडूवर महेशदादांचा खूप प्रेम राहिला आहे. पहिल्या चेंडूवर मारा किंवा अंतिम चेंडूवर मारा, विकेट घ्या, कारण हे संधीचं सोनं केलं जाईल का. पहिल्या चेंडूवर विकेट आदरणीय महेशदादा नाईक यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. परंतु स्ट्राईकवर असणारे फलंदाज रजत मुंडे, हे पहिल्यांदा म्हटलं तर हा सामना अवतीभोवती फिरतोय रजत मुंडेच्या, कारण बामणडोंगरी संघ ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जीवाला संघ राहिला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना सोडायचा नाही ही त्यांची रणनीती राहिली आहे आणि जीत खोतनं तेच काम केलं. गोलंदाज आदित्य पाटील, जणू काही आमच्यावरच काही राग आहे की काय, असाच हा फटका पाहिला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून सरळ फिरकावला. इट्स अ मायटी 6 रन्स. पहिल्या चेंडूवर आदित्याला प्रहार झालाय, त्याच्यामुळे 31चं गणित होतं ते आता मात्र राहिलं 25चं. 17-25, 17 चेंडू 25 धावा. आदित्य पाटील लेफ्ट आर्म डाऊन द विकेट, क्रॅकिंग शॉट, क्रॅकिंग कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका फिरवलाय. क्षेत्ररक्षक मात्र फक्त निहाळत राहिला, एकटक पाहत राहिला. चेंडूने मात्र डोळे मिचकावत त्याला खुणावलं आणि गेला सीमारेच्या बाहेर. आलाय हा चौकार. मानाचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे ऐकणं. एखाद्यावरचा राग भांडण करून नाही मिटवायचा, तर यशस्वी होऊन त्याच्यावरचा राग मिटवायचा. त्याच्यापेक्षाही जास्त यशस्वी कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. तो प्रयत्न सुरू रजत मुंडेचा. काय सुरेख फटकेबाजी पाहिली आपण. कव्हर पॉईंटच्या मधून हा फटका सजवला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला आणि अँगल बनवला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 10 धावा पहिल्या 3 चेंडूवर आल्या, त्याच्यामुळे 13वर मजर मारली जाते. अजूनही 21 धावांची गरज आहे. चेंडू असतील ते 15-21चं गणित. एक मोठ्या फटक्यानं सामना कंट्रोलमध्ये येऊ शकतो, परंतु एक मोठ्या विकेटनं बामणडोंगरी संघ कमबॅक करू शकतो. बियन टायगर विहान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी संघ वेतालदेव चांबारली संघाच्या विरोधात खेळताना येतो उडाया. धमाका आहे धमाका, उंच उंच आणि दूर फिरकावलाय सरळ कॉर्नरच्या डोक्यावरून. रजत मुंडे स्टाईल षटकार. ते पाटीलच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे गणित बिघडवलं. 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा ठोकल्या. इथे फसला, आपलं काम तमाम करून परतलाय, पण इथून संधी आहे. कारण रजत मुंडेचा हा झेल मात्र पकडला. 16 धावा याने या षटकामध्ये जरूर जोडल्या. सामना बॅलन्स करून सोडलाय त्यानं, परंतु आदित्यनं बहुमूल्य विकेट्स मिळवली आहे. इथून गिअर कोण बदलेल. फलंदाज बाद. सामना तर बॅलन्स घेऊन आलाय. जे अंतर होतं अंतर दूर केलंय, परंतु एक एक निर्धाव चेंडू टाकत आदित्य आणि टीम या सामन्यात एक कमबॅक करेल की ज्यानं मागच्या सामन्यातही धावा जमवत. ओमकार पाटील कसा खेळ करेल. संदेश मुंडे असेल स्ट्राईकवर. या षटकात चेंडू असेल अंतिम. 16 धावा तब्बल जोडल्या आणि सामन्याला युटर्न दिलाय, पण तो परतलाय हे तेजस मात्रला माहीत आहे. त्याच्यामुळे इथून गेअर बदलला जाईल की काय.
संदेश मुंडे हा चेंडू मात्र खेळतो निर्धाव. आदित्यनं मागचे 3 चेंडू मात्र सुरेख टाकले आणि त्याच्यामुळेच 2 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या. त्यात तब्बल 19 येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक निर्णायक षटक कोण हातलेल, फक्त टाईम जास्त घेऊ नका. बामणडोंगरी संघाचं कौतुक इथं आपण पाहतोय की ज्याप्रमाणे रजत मुंडेंचा खेळ पाहिला, त्यांचा त्या गोलंदाजी पाहिली, एकही एक्स्ट्राची रन नाही. आणि इथेही म्हणजे बामणडोंगरी संघाच्या इनिंगमध्ये सुद्धा एकही एक्स्ट्रा रन नाही आहे. म्हणजेच मोठे संघ कशा प्रकारे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत आहेत याचा जीता जागता उदाहरण पाहायला मिळतो. मित्रांनो, कौतुक उगाचच होत नाही. आणि दीपक सर, कौतुक नेहमी परक्याकडूनच पाहायला मिळतं, कारण आपली लोक आपलं नाव ठेवण्यामध्ये व्यस्त असतात. त्याच्यामुळे कौतुक, आपली माणसं मोठे झालेली आवडत नाहीत, आपली माणसं मागे राहिलेली आवडत नाहीत, आणि आपली माणसं शेवटी आपल्याला आवडत नाहीत. आणि हाच सगळ्यात वाईट अवस्था आहे. घर की मुर्गी डाल बरोबर. हां, प्रवीण सरांना तर सगळीच आवडतात, कारण प्रवीण सरांचा सगळीकडे फेवर असतो. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल निखिल खोत, हे षटक असेल निर्णायक. 12 चेंडू आणि 15 धावांचं गणित आहे. अजून काही घडलं नाही, अजून काही बिघडलं नाही. घडायचं बाकी आहे, बिघडायचं बाकी आहे. कदाचित संधी होती की काय. ओमकारच्या बॅटमधून म्हटलं होतं की मागच्या सामन्यात धावा आलेत, त्या धावा कदाचित रोखण्याचं काम होतं. यष्टरक्षक फसला हेच म्हणेन. संधी होती, फलंदाजाला बाद करण्याची संधी दबडली आहे, परंतु याचबरोबर चेंडू ह्याला निर्धाव. एक निर्धाव चेंडू सांबारली संघाला त्रासदायक ठरेल. अशाच प्रकारचा फटका आखूड टप्प्यात चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून ओमकारला मिळालं जीवनदानाचं. मात्र नंदनवन घडवताना स्वर्गात जसं नांदावं तसं माझा धावपट्टीवर नांदला, भिरकावला षटकार. पराये लोगों से शिकायत क्या करना, अरे घाव तो अपनों के ज्यादा चुपते. एक संधी निर्माण जरूर झाली, ती ओमकारला बाद करणे. संधी दबडली आणि ओमकारनं ठोकला षटकार. आता गणित उडलंय 10 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याची गोलंदाजी खराब होतीये. चेंडू भरदा वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर. या सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू आलाय. फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भिंगारी संघाचा संघनायक काका यायचं आपण. कायरा 11 भिंगारी संघात संघनायक. एक खराब यष्टरक्षण, त्यानंतर सुटलेला झेल आणि त्यानंतर आलेल्या तब्बल 10 धावा. बामणडोंगरी संघाला कदाचित घरचा आहेर मिळेल की काय, परंतु नाही. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. 5 धावांची गरज अजूनही उरली आहे. चेंडू शिल्लक असतील तब्बल 8 चेंडू 5 धावा. या 5च्या 5 धावा अंतिम षटकामध्ये ठेवल्या जातील का? 2 चेंडू चांगले टाकत मात्र 5 धावा अंतिम षटकामध्ये राहिल्या तरीही सामना बनू शकतो का? ती स्ट्रॅटर्जी राहिली आहे कायम बामणडोंगरी संघाची. आखूड टप्प्याची गोलंदाजी. इथं गणित क्लिअर केली जात आहेत. मिळालेलं जीवनदान. ओमकारनं ठोकला हा विजयी षटकार आणि इथे मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा हा फटका आला षटकार आणि विजयतावर आरूढ होतोय वेदाळदेव सांबारली संघ. अभिनंदन. पुष्पा नाम सुन के फ्लावर्स